सगळ्या गोंयकारांक खबर आसा की आयज या युनिटी मॉल आणि प्रशासन स्तंभ याच्या विरोधात आम्ही चिमलकरांनी जे आंदोलन छेडले, जो आम्ही हंगर स्ट्राईक केलो त्याचो आयज 30वो दीस, म्हणजे बरोबर 1 महिनो जालो. या 1 महिन्यामध्ये एक महत्वाचे आंदोलन आम्ही केले, ते म्हटल्यार 15 तारखेर आम्ही आमच्या विधानसभेचेर मोर्चा वेलो, जो रातची 12-12:30 पर्यंत चल्लो आणि शेवटी आमचे गोयचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांका आमच्या आंदोलनाच्या ठिकाणी येऊन आमच्याकडे चर्चा करची पडली आणि त्या चर्चेत त्याने आमका उतर दिल्ले की वो सेंटराचो प्रोजेक्ट असल्या कारणान आम्ही हेचेर लगेच निर्णय घेवपाक शकना, तेन्ना ह्याच्यो ज्यो वाटाघाटी आसा ते दिल्लीक वचून करच्यो पडटल्यो. त्या प्रमाणे तो जवळ जवळ 3-4 दीस घेतले ताणी आणि परतून गोंयान आयल्यानंतर तांची जी आमच्याकडे मिटिंग झाली, त्या मिटिंगेत दोतोर आपल्या आमकां दिल्ल्या उतरापासून नेगार गेलो. दोतोरान आपलो शब्द पाळूंक ना आणि मोठ्या गुरमीन ताणें आमकां सांगलें की हो सेंटराचो प्रोजेक्ट असल्या कारणान तो रद्द जावपाक शकना म्हणून. तर तरी ताणें आमकां आंदोलन फाटीं घेवपाची विनंती केल्ली, पूण तांकां आमी सांगलें जो पर्यंत ते दोनूय प्रकल्प आसा ते रद्द जायना, स्क्रॅप जायना, तो पर्यंत आमचे आंदोलन चालूच उरतले म्हणून. हो मी कसं असतं माहिती का, काही पण आपण एखादी वेळ काम करतो ते सगळ्यांच्या फायद्याचं असलं पाहिजे, तर ते आगे पुढे जाणार. नुकसानाचं कुणाचं असून फायद्याचं नाही ना. आम्ही 30 तारखेला महामोर्चा ठेवला आणि एवढे दिवस या बसून काही झालं नाही. 30 तारखेला आम्ही पंजा आझाद मैदानात जाऊ, तिकडून आम्ही आवाज नहीं अभी फिलहाल के लिए काम चालू है, नरसिंह में हो जाएगा. नक्कीच का नाही येणार आम्ही मेन ऑफिस आमच्या दिल्ली. आम्ही तुम्हालाच नाही सर्वांना आम्हाला जे हे करायला पूर्णपणे लज्जास्पद आहे, लज्जास्पद आहे. कोणी कुणाला सुद्धा रोखू शकत नाही. इच्छा आहे बायोडायव्हर्सिटी पार्क, फुलपाखरू पार्क, असं औषध सगळं सांभाळून ठेवणं, हे झाडं पेडं असं इकडं व्हायला पाहिजे. कधी आम्हाला पण चालून इकडून जायला असं म्हणजे हिरवगार असं असायला पाहिजे. कॉन्क्रीटचा पाहून आम्हाला कंटाळा आला. आणखी आम्हाला नको कॉन्क्रीट, नको कॉन्क्रीटचं काही नको. आमची कॉन्क्रीट नको म्हणजे काय नको, म्हणजे ज्या या बिल्डिंग्स वगैरे आहेत ना, मॉल बिल अशा गोष्टी त्यांना नको आहे. साधं जीवन त्यांना जगायचं. साधं एवढे पक्षी इथं झाडावर उडतात, काय करतात, त्यांना पण जगू द्या.